हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात. तर आपण पाहणार आहोत लपंडाव या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, नक्की पहा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता इथे ही जी मा आहे ना, ती या सगळ्यांसमोर म्हणत असते की लवकरच आपल्या मुंबईतल्या सगळ्या चेअरमनची बिझनेस मीटिंग आहे बेंगलोरला आणि एकदा मला हे तिकडे जावं लागेलच असं ती सांगत असते. आणि त्यावेळी तिची सून जी आहे ती म्हणत असते की हो. आणि आता इकडे ह्या तेजस्विनीच्या लक्षात येतं की ह्या मीटिंगला राघव देखील जात होते. पण आता मला एक कळत नाही आहे की या मीटिंगला आपल्या सखी कन्स्ट्रक्शनकडून कोण जाणार आहे. तेवढा तिथे आपला हा कबीर येतो आणि कबीरला हा प्रश्न इथे तेजस्विनी विचारते. आणि त्यावेळी आता इथे हा जो कबीर आहे तो बोलतो की हे पहा, बेंगलोरच्या मीटिंगसाठी मनस्विनी जाणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही पाहणार आहात आपला सखी इंडस्ट्रीचा जो काही बिझनेस आहे तो तुम्ही सांभाळणार आहात. म्हणजे कसं होईल पहा, मनस्विनीची एंट्री तिकडे बेंगलोरमध्ये होईल आणि तुमची एंट्री इकडे घरामध्ये होईल. आणि त्या सगळ्याने आता कोणाच्याही लक्षात येणार नाही की ही तेजस्विनी आहे की ही मनस्विनी. तर त्यावेळी आता इथे मा जी आहे ती कबीरला म्हणते की हे बघ कबीर, जास्त काही करू नकोस. हे बघ, तू अजून तुझ्या प्यादाला नीट तयार केलं नाही आहेस. हे बघ, तिला कसं बोलायचं, कसं खायचं प्यायचं हे शिकवलं तर आहेस. हे ती सगळं मनस्विनीसारखं करेल, पण बिझनेसच्या जगातलं काय, तिला बिझनेसमधलं काय माहिती आहे. तर त्यावेळी आता इथे हा जो कबीर आहे तो बोलतो की मा, त्यांना बिझनेसमधलंही मी शिकवलं आहे आणि मला खात्री आहे की त्यांना नक्कीच ते जमेल. तर त्यावेळी आता मा जी आहे ती बोलते की काय, असं थोडे दिवस बिझनेसमधलं काही वाचून बिझनेस येतो का करायला. तर त्यावेळी आता इथेच हा जो कबीर आहे तो बोलतो की ते काय आहे ना, त्यांची इच्छाशक्ती खूप आहे, त्यामुळे त्यांना हवं ते त्या करू शकतात. त्या एनी टाईम त्यांचा बिझनेस जो आहे तो छान पद्धतीने पार पाडू शकतात. तर त्याचनंतर आता इकडे मा जी आहे ती कबीरकडे पाहत असते आणि मा कबीरला म्हणते की काय, तुला वाटतं की ही बिझनेसबद्दल काही बोलू शकेल त्या मनस्विनीच्या विरोधात. तर त्यावेळी आता कबीर बोलतो की हो, मला खात्री आहे की त्या नक्कीच बोलतील. तर त्यावेळी आता मा जी आहे ते बोलते की ठीक आहे, मग मी प्रश्न विचारून पाहते, म्हणजे काहीच अडचण नाही राहणार. तर आता कबीर बोलतो की ठीक आहे मा, तुम्ही त्यांना प्रश्नही विचारून पहा, मग बघूयात त्या आपल्याला काय उत्तर देतील ते. तर आता कबीर जो आहे तो मला बोलतो की ठीक आहे मग तुम्ही बिझनेसबद्दल त्यांना काही प्रश्न विचारू शकता. इकडे तेजस्विनी जी आहे तिला आता वाटू लागतं की आता मला काय प्रश्न विचारतील आणि तिला जमेल का हे सगळं, कुठेतरी तिच्या मनात असं येतं. पण त्यानंतर जेव्हा माने तिला जेव्हा पहिला प्रश्न विचारला त्यावेळी तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. तर माने तिला पहिला प्रश्न विचारला, कमी दरात टेंडर जिंकणं चांगलं की योग्य दरात टेंडर टिकवणं चांगलं. तर आता मला हे पाहायचं असतं की ही तेजस्विनी या प्रश्नाचं उत्तर काय देईल. तर आता तेजस्विनीकडे या प्रश्नाचं उत्तर असतं. तेजस्विनी तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करते. लॉस मीटिंग टेंडर जिंकण्यात अर्थ नाही आहे, तर सस्टेनेबल मार्जिन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. असं उत्तर ऐकून आता मलाही खूप छान वाटतं की खरंच हिने उत्तर तर बरोबर दिलं आहे. तर माने तिला दुसरा प्रश्न विचारला आहे की कन्स्ट्रक्शन बिझनेसमधला दुसरा धोका कोणता. तर बघूयात या प्रश्नाचं उत्तर इथे तेजस्विनीने काय दिलं आहे. तेजस्विनी म्हणाली की वर्क प्लॅनिंग. हे पहा, प्लॅनिंग चुकलं की सगळ्यावरती परिणाम होतो आणि त्यामुळे बिझनेसवरती देखील परिणाम होतो. त्यामुळे आपलं प्लॅनिंग बेस्ट असलं पाहिजे, प्लॅनिंग चुकू दिलं नाही पाहिजे. स्टीलचे भाव अचानक 20% वाढले, पण तुझ्याकडे कंटेन्स आहे, मग तू काय करशील. तर या प्रश्नाचं उत्तर मला बिनचुकता हवं असतं. तर उत्सुक असते की काय उत्तर देईल. तर तेजस्विनीकडून उत्तर आलं की कॉन्ट्रॅक्टमधले प्राईस लॉसेस तपासेल आणि नसले तर डॉक्युमेंट्स प्लॅनिंग बदलून ते कमी करण्याचा प्रयत्न करेन. असं उत्तर ऐकताच इकडे कबीरला आणि मला खूप छान वाटतं की कशा पद्धतीने हिने बिनचुकता सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तर माईचा शेवटचा प्रश्न, तू MD झालीस तर पहिल्या 90 दिवसात काय करशील. तर आता इथे तिचं उत्तर असणार आहे की पहिल्या 90 दिवसात मी सगळे चालू प्रोजेक्ट रिव्ह्यू करेल आणि कॅश प्रॉमे तपासून बघेल. असं आता इथे ती म्हणत असते. माई म्हणते की आता आणखीन एक प्रश्न,
मला माहीत आहे की कबीरने तुला बिझनेस सांगितला आहे, बिझनेसबद्दल, कन्स्ट्रक्शन बिझनेसबद्दल सगळं काही शिकवलं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बिझनेससाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? तर त्यावेळी आता इथे तेजस्विनीकडून उत्तर मिळतं की बिझनेससाठी सगळ्यात महत्त्वाचा पाया महत्त्वाचा असतो. तर आता इथे तिचे उत्तर ऐकून इथे मला खूप आनंद झालेला आहे की खऱ्या अर्थाने इथे या तेजस्विनीला तयार केलेलं आहे कबीरने. तर त्यामुळे आता इथे कबीरनेही पाहिलं आहे की तेजस्विनी कशा पद्धतीने ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी बिनचुकता दिली आहेत. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की मा, पाहिलीस ना कशी आहे आज माझ्या अभिमन्यूची तयारी? तर त्यावेळी आता मा बोलते की ठीक आहे, सगळी तयारी तर छान केली आहे, पण तरीसुद्धा आता या मनस्विनीसमोर जायचं म्हटल्यानंतर भीती तर वाटणारच ना. तर त्यावेळी आता इथे ही जी मा आहे ती बोलते की हे बघ, ही तेजस्विनी आपल्यासाठी हुकुमाचा इक्का आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की एकदा की सगळी ट्रेन झाली तरच ती या घरातून त्या घरात जावी. तर त्यानंतर आता इकडे हा किरण आणि सखी दोघेही जण बोलत असतात. त्यावेळी सखीने इथे किरणला ही गोष्ट सांगून टाकली आहे की कबीरमध्ये आणि तिच्यामध्ये कुठलंही नातं नाही आहे. तर ते 1 महिना फक्त ॲक्टिंग करत होते सोबत राहण्याचं, पण ते आता दोघेही जण डिवोर्स घेणार आहेत. या डिवोर्सबद्दल कळताच किरणच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तर किरण बोलतो की सखी तू काय बोलते आहेस? हे बघ, हे असं डिवोर्स वगैरेची गोष्ट करू नकोस. पण आता सखी बोलते की नाही किरण, हे बघ आता डिवोर्स तर होणारच आहे आणि आमच्यामध्ये फक्त त्या सरकारला पाडण्यासाठी आम्ही दोघेजण एकत्र आलो होतो. तर आता किरण आणि त्याच्या समोरची जी काही मुलगी आहे ना, ती म्हणत असते की म्हणजे हे सगळं फक्त सरकार पाडण्यासाठी त्यांनी केलं आणि आपल्याला वाटलं की आत्तापर्यंत त्यांच्यामध्ये सगळं काही ठीक झालं, पण नाही, ह्यांच्यामध्ये काहीच ठीक झालं नाही. तर आता काहीही करून आपल्याला यांचा डिवोर्स होताना थांबायचं आहे, असं ती मुलगी आणि किरण म्हणत असतात. तर त्याचनंतर आता इकडे ही जी काही तेजस्विनी आहे ती आता मला म्हणते की आत्ता सगळं काही कळालं आहे का? ती अगदी मनस्विनीच्या भाषेत बोलत असते आणि तेही इंग्लिशमध्ये. तर आता मा जी आहे ती गप्प झालेली असते आणि माझ्या लक्षात आलं आहे की आता तेजस्विनी हे नक्कीच करू शकते, कारण बिझनेसबद्दल तर सगळी काही आयडिया तिला मिळालेली आहे. तर आता इथे ती कबीरला हेच म्हणत असते की ठीक आहे चालेल. तर आता तेजस्विनीला त्या घरामध्ये पाठवायचा प्लॅनिंग ह्यांचा झालेला असतो. तर त्यावेळी आता इथे ही जी तेजस्विनीची मैत्रीण असते, जी कबीरची आई, ती म्हणते की आता तेजस्विनीला कुणीही मनस्विनी म्हणून ओळखणार नाही. तर त्यावेळी आता इथे ती बोलते की अगदी चांगली प्रॅक्टिस केली आहेस बघ तेजस्विनी तू. तर त्यावेळी तेजस्विनी बोलते की एक व्यक्ती आहे जी मला माझ्या स्पर्शाने देखील ओळखू शकते. तर त्यावेळी आता ती बोलते की कोण कोण आहे ती व्यक्ती? तर ती सांगू लागते की सखी, मागच्या वेळी जेव्हा पार्टीमध्ये मी जेव्हा तिच्या डोक्यावरती हात ठेवला तेव्हाच तिने ओळखलं होतं की हा स्पर्श तिने कुठेतरी जाणवला होता. हा स्पर्श तिला कळतो आहे की हा स्पर्श कोणाचा आहे आणि त्याचवेळी तिने मला ओळखलं होतं की मी तिची आई आहे. आणि असंच मला वाटतं की दुसरं कोणीही ओळखू नाही शकलं तर माझी सखी मला नक्कीच ओळखेल. तर त्यानंतर आता इथे हा जो कबीर आहे तो बोलतो की हो, सखी आहेच तशी. तर आता इथे कबीरला सखीपासून डिवोर्स घ्यायचा नसतो, पण आता त्याच्याकडे काही ऑप्शनही नसतो. जर त्याने डिवोर्स घेतला नाही तर त्याचे पुढचे कामही होणार नाही. त्यासाठी त्याला सखीपासून आता डिवोर्स घ्यावाच लागणार आहे. त्यासाठी त्याला आता एक फोन येतो. फोन जेव्हा आलेला असतो तो बोलतो की ठीक आहे, तुम्ही पेपर्स रेडी ठेवा, मी येतच आहे. तर आता इथे तो आईला बोलतो की चल आई, मला एक काम आहे महत्त्वाचं. तर त्यावेळी आई जी आहे ती बोलते की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. तर आता इकडे सखी जी आहे ती तिच्या त्या मित्रांना, किरणला आणि तिच्या मैत्रिणीला सांगून आलेली असते की कबीर कसा आहे, कबीर अजूनही माझ्याशी खोटं वागतोय, तो अजूनही माझ्यापासून काहीतरी लपवतोय, पण त्याला असं वाटतंय की तो माझ्यापासून काहीतरी लपवेन आणि मी ते शोधू शकणार नाही, पण असं कधीच होणार नाही, असं म्हणून तनतन करत ती आता इकडे त्याच्या ऑफिसमध्ये निघून आलेली आहे. तर त्याचनंतर आता इकडे तो किरण आणि किरणची मैत्रीण दोघेही जण आता बाप्पांकडे गेलेले आहेत आणि ते साईबाबाला म्हणत असतात की साईबाबा, लवकरात लवकर तुम्ही सखी आणि कबीरला एकत्र आणा.
हे पहा, त्यांना एकमेकांपासून दूर करू नका. असे काहीतरी मार्ग काढा जेणेकरून कबीर आणि सखी एकत्र येतील. तर त्याचनंतर आता इकडे ही जी सखी आहे ती कबीरच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते की कबीर, काय लपवतोयस तू माझ्यापासनं आणि का लपवतोयस? हे बघ, मी हे जे काही सत्य आहे ना ते आज शोधून काढणारच आहे की आता तू काय लपवतो आहेस. तर आता तिने शोधाशोध करायला सुरुवात केली आहे. तिने सगळ्या फाईल्स वगैरे चेक केल्या ऑफिसमधल्या आणि त्यानंतर तिथले ड्रॉवर्स वगैरेही चेक केले. तर थोड्याच वेळानंतर इथे सखीने साईबाबाकडे प्रार्थना केली आहे की मला असा कुठला तरी पुरावा मिळू देत बाप्पा, की मला त्यावरून कळेल की कबीर माझ्यापासून काय लपवत आहे. तर आता इकडे हे दोघेही जण साईबाबाकडे प्रार्थना करत असतात आणि देवाने कुठेतरी तिची हाक ऐकलेली आहे. तर आता इकडे खूप सारं वारं सुटलं आहे आणि खिडकीमधून आता काही कागदपत्र तिथे खाली पडलेले आहेत आणि सखी तेच कागदपत्र उचलण्यासाठी खाली बसते. तर खरं तर हे फक्त साईबाबांमुळे झालेलं असतं. सखी बोलली होती की मला एक तरी क्लू पाहिजे आहे, ज्या क्लूपासून मला कबीर काय लपवत आहे ते कळलं पाहिजे. तर आता साईबाबांनीच तिला तो क्लू शोधून दिला आहे. वारा आल्यानंतर सगळे कागद वगैरे सगळं खाली पडतं आणि त्याच नंतर आता तिच्यासमोर तो फोटो देखील खाली पडलेला असतो जो की कबीरच्या बाबांचा असतो. तर आता इथे सखी जी आहे ती तो फोटो उचलण्यासाठी त्या फोटोकडे गेलेली असते. सगळ्या काचा झालेल्या असतात आणि ज्यावेळी तिने तो फोटो उचलला त्यावेळी तिनं पाहिलं आहे की त्या फोटोखाली काही फोटोज आहेत राधाकृष्णाचे फोटो असल्यासारखे. तर आता ही सखी जी आहे ती बोलते की कबीर, लहानपणाचे फोटो, हा कबीरकडे लहानपणाचा फोटो कुठून आला? तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती दुसरा फोटो पाहते. दुसरा फोटो असतो तिच्या बाबांचा आणि कबीरच्या बाबांचा. तर त्यावेळी आता इथे सखी जी आहे ती बोलते की माझे बाबा आणि कबीरचे बाबा दोघे एकत्र. तर हा फोटो पाहून ना तिला मोठा धक्का बसलेला आहे. तर सखीला हे माहिती नसतं की पाठीमागचं काय होतं आणि कसं होतं आणि कसं झालं याबद्दल तिला काहीच माहिती नाही राहिलेली. तर त्यावेळी आता इथे ही जी सखी आहे ती बोलू लागते की याबद्दल नक्की काय सत्य असेल की हा फोटो कबीरने माझ्यापासून लपवून ठेवला. तर त्यावेळी आता कुठेतरी सखीला वाटू लागतं की काहीतरी असं मोठं सत्य आहे जे कबीर माझ्यापासून लपवत आहे. पण आता लवकरच सखी या सगळ्यापर्यंत पोहोचणार आहे असं सखीला वाटू लागतं. तर त्याचनंतर आता सखी म्हणते की कबीर, तू कितीही प्रयत्न कर पण तरी देखील मी तुझ्या ह्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार. तर आता इथे तिने तो फोटो हातात घेतलेला आहे आणि ती कबीरबद्दलच बोलत असते. तिने आता त्या ऑफिसमध्ये सगळे काही पेपर्स उडालेले सगळे काही व्यवस्थित ठेवलेले असतात आणि आता तो फोटो वगैरे सगळं काही उचलून ती ठेवत असते आणि त्याचनंतर ती बोलते की आत्ता मला कबीरला इथे बोलावून घ्यायचं आहे असं म्हणत आता ती कबीरला फोन लावत असते. कबीरचा फोन जो आहे तो बंद येत असतो. कबीरचा फोन काही केल्या लागत नाही आहे म्हणून तिची चिडचिड होत असते. तिला कळत नसतं की हा कबीर आता गेलाय तरी कुठे. तर त्यावेळी थोड्याच वेळात ती बोलते की हा मला माहीत आहे कबीर, तू आता या वेळेला कुठे असशील असं म्हणत सखी जी आहे ते कबीरला फोन ट्राय करत असते. पण त्याच नंतर इकडे आता तेजस्विनी जी आहे ती सखीबद्दल या सगळ्यांना सांगत असते. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी तेजस्विनीला आता मनस्विनी म्हणून जायचं असतं त्यावेळी तिला एकच भीती वाटत असते, ती फक्त सखीची. जर सखीने तिला ओळखलं तर ती तिथेच हताश होईल, ती तिथेच नरम होईल. तिला तिच्या मुलीसमोर काहीही करता येणार नाही. तिला भेटावंसं वाटेल, तिला जवळ घ्यावंसं वाटेल आणि तिथेच तिची माया आडवी येईल कदाचित, तिला असं वाटत असतं. म्हणूनच आता तिला सगळ्यात जास्त भीती जी आहे ती सखीची वाटत असते. कारण कुणीही नाही ओळखलं तर सखी तिला ओळखेल असं तिचं म्हणणं असतं. तर त्यानंतर आता कुठेतरी माला आणि इथे प्रेरणा देखील वाटत असतं की हो, कदाचित ती तिची मुलगी आहे आणि नक्कीच तिच्या आईला ओळखेल असंही होऊ शकतं. आणि मग तिला सखीने जर ओळखलं तर तिला कसं वागायचं आहे आणि कसं नाही याची सगळी तयारी करून तिथे तेजस्विनीला जायचं असतं अगदी प्रिपेअर होऊन. तर त्यानंतर इकडे हा जो किरण आणि किरणची मैत्रीण आहेत ते दोघेही जण अजूनही साईबाबांना हेच म्हणत असतात की त्या दोघांना वेगळं करू नका.
आतापर्यंत त्यांचा गैरसमज होता की सकी आणि कबीर एकत्र आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये सगळं ठीक असेल. पण त्यांचं पॅचअप जे आहे ते फक्त त्या सरकारमुळे झाले आणि आता त्यांच्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखं झालं आहे. म्हणूनच आता इथे ते दोघेही जण म्हणत असतात की नाही, आत्ता कुठे सखी आणि कबीर आनंदी राहायला लागले होते, पण पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात असंच सगळं काही वादळ येणार आहे. हे कुठे आम्हाला माहिती होतं. प्लीज बाप्पा, तूच काहीतरी कर, त्या दोघांना एकत्र आण. तूच असं काहीतरी कर जेणेकरून ते दोघं एक होतील. तर आता ते दोघेही जण अतोनात प्रयत्न करत असतात आणि बाप्पाला प्रार्थना करत असतात. तर त्यानंतर आता इकडे सखी सखी आणखीनही त्या फोटोला हातात घेऊन उभी असते आणि त्या फोटोकडे सारखी पाहत असते. तिला कळत नसतं की तिचे बाबा आणि कबीरचे बाबा असे एकत्र का होते. ते एकमेकांना ओळखत होते का, त्यांचं काही रिलेशन असेल का, असं आता सगळं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. पण तिला अजूनही खऱ्या अर्थाने कळत नसतं की नक्की काय होतं. तर मित्रांनो, आता पुढील भागात असं काही पाहायला मिळणार आहे. ही जी काही मनस्विनी आहे ती त्याच्या मोबाईलमध्ये, तिच्या टॅबलेटमध्ये आता पेपरमधली न्यूज वाचत असते. त्या पेपरमध्ये तेजस्विनीचा फोटो आलेला असतो आणि त्या फोटोमध्ये वरती लिहिलेलं असतं की हरवल्या आहेत. तर आता कुठेतरी तिला कळत नसतं की ही पेपरमधली जी न्यूज आहे ती नक्की कबीर आणि सखीनेच दिलेली असेल आणि ही न्यूज जी आहे ती लवकरच काढून टाकावी लागेल, नाही तर लोक ही न्यूज पाहून ती जर मिळाली कुठे असेल जिवंत तर घरापर्यंत येईल. म्हणूनच आता ही मनस्विनी जी आहे ती हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आता पुढील भागात इकडे आता ही जी काही सखी आहे ना ती विचार करत असते की यावेळी आता कबीर कुठे असेल. तर आता तिच्या डोक्यात येतं की नक्कीच कबीर त्याच्या घरी असेल. म्हणूनच आता सखी जी आहे ती कबीरला भेटण्यासाठी त्याच्या घरी निघालेली असते. तर आता इकडे कबीर जो आहे तो तेजस्विनीला सांगू लागतो की कशा पद्धतीने तुम्ही घरी गेल्यानंतर तिथे वावर वगैरे करायचा आणि तिथे गेल्यानंतर सखीपासून कसं दूर राहायचं हेही तिला सांगतो. कारण जर तुम्ही सखीच्या जवळ गेलात तर काहीच होऊ शकणार नाही आणि आपला प्लॅन जो आहे तो सगळा फ्लॉप होईल, असंच आता कबीरला वाटू लागतं. तर मित्रांनो, इकडे ही जी काही तेजस्विनी आहे ती अगदी मनस्विनीसारखीच कबीरला प्रश्न विचारू लागते की मला सांग, तू इथे चोरून काही करतोयस का, म्हणजे काही शोधतोयस का, असं आता इथे तिला म्हणायचं असतं. पण आता कबीर जो आहे तो अगदी न कळत तिला विचारू लागतो की म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. तर त्याचनंतर आता इकडे बाहेरून घराची बेल वाजते आणि बेल वाजल्यानंतर इकडे बाहेर सखी असते. हे कबीरला आणि मनस्विनीला तेजस्विनीला माहीतच नसतं. तर त्यावेळी आता इकडे मनस्विनी जी आहे म्हणजेच आपली जी काही तेजस्विनी आहे ती लगेचच पुढे येते आणि दरवाजा उघडू लागते. पण इकडे बाहेर सखी उभी आहे हे तिला माहीतच नसतं. म्हणूनच आता सखीच्या समोर आता खऱ्या अर्थाने तेजस्विनी येणार आहे. पण सखीला हे माहिती नसतं ती खऱ्या अर्थाने मनस्विनी नाही तर ती तेजस्विनी आहे. पण आता सखीला खूप मोठा धक्का बसणार आहे की कबीरच्या घरामध्ये ही मनस्विनी काय करते आहे. तर आता पुढील भागात खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे. तर आता कबीरही हाच विचार करणार आहे की सखी इथे काय करते आहे, आता हे सगळं कसं हँडल करायचं. आता तो तोच विचार करत असतो आणि त्यावेळी आता कबीरला जाब विचारण्यासाठी सखी इथे आलेली असते. सखीच्या हातात ते फोटो वगैरे सगळे काही असतात. तर आता कबीर पाहतो आहे की सखी इथे कशासाठी आली आहे आणि सखी आता आत येताच तिचे प्रश्न विचारायला सुरुवात करणार आहे. आता कुठेतरी ही तेजस्विनी जी आहे ती सखीला पाहताच हळवी होणार आहे आणि तिच्या आतली आई जी आहे ती जागी होणार आहे आणि कबीरला हेही पाहायचं असतं की आता सखी समोर येतात तेजस्विनीचे काय हाल होतात. खरंच ती मनस्विनीसारखं तिच्यासोबत वागू शकेल काय, हे पाहणंही उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो, तर नक्की पहा. तर आता तेजस्विनी आणि सखीचा सामना झाल्यानंतर ती तेजस्विनी सखीसोबत कशी वागते हेही पाहणं रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.